नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सायंकाळच्या ठळक बातम्या. लिंबाने फोडला घाम, पेट्रोलपेक्षा अधिक खातोय भाव, पाणी टंचाईने पालेभाज्या झाल्या महाग. राज्यात फळांची मागणी वाढली, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाल्याने फळांना आहे विशेष मागणी. कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाण्याची पातळी खालावली, शेजारील गावांना टंचाईची झळ जाणवणार. निळवंडे कालवा लाभक्षेत्र तहानले, पशुधन धोक्यात, आवर्तनासाठी संघटना सरसावल्या, प्रशासनाचे लक्ष. पाणी येताच माती टाकून वितरिका बंद, शेतकऱ्यांच्या मुळावर पुन्हा घातला घाव, शेतकरी वंचित. पीक नुकसानीची मदत मिळणार कधी, शेतकरी वंचित, दिग्रस खुर्दचे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. सौर कृषीतून शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार, कोल्हापूर जिल्ह्यात 43 उपकेंद्रे उभारणार राज्य सरकार. धरणामध्ये सरासरी 68% जलसाठा, यंदा पडलेला कमी पाऊस आणि उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन यामुळे घट. एसटीमध्ये प्रवास करताना चिल्लर पैशांची चिंता कशाला, QR कोडने पैसे देऊन काढा तिकीट, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुविधा झाली सुरू. सोने 66,000, आणखी दरवाढीचे संकेत, चांदीच्या दरातही तेजी, लग्नसराईमुळे मागणीत झाली प्रचंड वाढ. पोस्टामध्ये नोंदणी करून मोफत वीज मिळवा, उरलेली महावितरणला विका आणि पैसा कमवा, नागरिकांना व्यवसायाची चांगली संधी. नवीन डाळी बाजारात दाखल, भाव मात्र गेलाय 100 पार, मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेडमधून डाळीची आवक. वारणा नदीत परिसरात मगरीचा भर दिवसा वावर, धोंडपीर बाबा दर्गा परिसरात आहे वास्तव्य. घाटमाथ्यावरील द्राक्ष निर्यात सुरू, कोट्यावधींची होते उलाढाल. मका पीक बहरले, यंदा चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा, खवरेवाडी तालुका शिराळा येथे बहरले मक्याचे पीक. खरशिंगला 14 गुंठे आल्यातून 5 लाख रुपये कमावले, दंडोबा डोंगराच्या पायथ्याला दुष्काळी भागात पहिलाच यशस्वी प्रयोग. कासच्या पातळीत 9.5 फूट घट, 51 फूट पाणीसाठा, मागील वर्षी 61.048 फूट पाणी. तुरटगावमध्ये सावलीसाठी पेरूंच्या झाडांना मायेची साडी, पांढऱ्या जाळ्यांचा खर्च परवडेना, कष्टाने फुलवली बाग. नवख्या पिकातून शेतकऱ्याने 1.5 एकरात कमावले 4.5 लाख, राजुरा येथील शेतकऱ्याने पिकवले खरबूज. राज्यात 23,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर मंजुरी मिळाली.
भीमा नदीसह नीरा उजवा कालव्याकाठची वीज बंद ठेवा. प्रांत अधिकारी सचिन इथापे देखरेखीसाठी पथकांची नियुक्ती. खानदेशामध्ये केळीची आवक वाढली. कमी दर्जाच्या केळी दरात 50 ते 60 रुपयांची झाली घट. वायद्यामध्ये हळद दराचा विक्रम. कमी उत्पादनामुळे तेजी टिकून राहण्याचा अंदाज.